Good morning, students. Today we are going to learn about next point of the chapter number 10, magnetic field due to electric currents. That is point 10.12, magnetic field produced by a current in a circular arc of a wire. So students, या व्हिडिओमध्ये आपण चॅप्टर नंबर 10 मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट यामधील पॉईंट 10.12 स्टडी करणार आहोत. तो आहे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय ए करंट इन अ सर्क्युलर आर्क ऑफ ए वायर. सो स्टुडंट्स, मागील व्हिडिओमध्ये आपण फोर्स ड्यू टू पॅरलल वायर्स हे एक्सप्रेशन स्टडी केले. आता आपण या व्हिडिओमध्ये मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करणार आहोत, पण त्यासाठी कंडिशन असणार आहे की मॅग्नेटिक फील्ड विच इज प्रोड्यूस ड्यू टू सर्क्युलर आर्क ऑफ ए वायर. दॅट सर्क्युलर आर्क carries current, and due to that current, what is the magnetic field produce? That is our expression in this video. त्यासाठी आपण फिगर नंबर 10.18 जी दिलेली आहे त्यात फिगर नंबर 10.18 ला ऑब्झर्व करणार आहोत. दिस फिगर 10.18 shows a circular arc of a wire which is AB. ह्या फिगर नंबर 10.18 मध्ये काय आहे, एक सर्क्युलर आर्क आहे, ज्या सर्क्युलर आर्कचं नाव आहे AB. सर्क्युलर आर्क मीन्स दॅट इज स्मॉलेस्ट पार्ट ऑफ द सर्क्युलर पाथ. सर्क्युलर पाथ किंवा सर्कलचा स्मॉलेस्ट सर्कम्फरन्स दॅट इज द सर्क्युलर आर्क. आणि ती सर्क्युलर आर्क काय आहे, ए बी. आणि ह्या सर्क्युलर आर्क ए बीमधून फ्लो होणारा करंट काय असणार आहे, कॅपिटल आय. त्या सर्क्युलर आर्क ए बी मधील स्मॉलेस्ट एलिमेंट लेंथ एलिमेंट डी एल बार आहे. म्हणजे असे नंबर ऑफ डी एल बार एलिमेंट एकत्र केले की आपल्याला काय मिळते, दॅट सर्क्युलर आर्क ए बी. सो first, we can obtain or calculate the magnetic field B produced due to one current length element of the arc. हा टोटल आर्क ए बीच्या एक करंट एलिमेंट जो आहे डी एल बार सारखा, ह्या एका डी एल बार करंट लेंथ एलिमेंटमुळे असणारं मॅग्नेटिक फील्ड आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आणि मिळणारं मॅग्नेटिक फील्ड हे सुद्धा स्मॉल असणार आहे ड्यू टू वन करंट लेंथ एलिमेंट. स्मॉल करंट लेंथ एलिमेंट डी एल बार आहे, त्यामुळे मॅग्नेटिक फील्ड सुद्धा कसं असणार आहे, स्मॉल मिळणार आहे आपल्याला. आणि जर आपल्याला टोटल मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू दॅट टोटल आर्क ड्यू टू दॅट होल आर्क हे फाइंड आउट करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला त्या स्मॉल मॅग्नेटिक फील्ड डी बी बारचं इंटिग्रेशन घ्यावं लागणार आहे. तर सुरुवातीला ही जी सर्क्युलर आर्क आहे ए बी, तिने सेंटर ऑफ सर्कल दॅट इज ओ, सेंटर ऑफ सर्कल ओ शी केलेला जो अँगल आहे तो काय आहे, थीटा. आणि ज्या सर्कलची ए बी ही एक आर्क आहे, त्या सर्कलचा सेंटर काय आहे, ओ. दॅट इज द सेंटर ऑफ सर्क्युलर आर्क ऑल्सो अँड सर्कल ऑल्सो, ॲज वेल ॲज आर इज द रेडियस ऑफ दॅट सर्कल. ज्या सर्कलची ही सर्क्युलर आर्क एक पार्ट आहे, त्या सर्कलची रेडियस काय आहे, आर आहे. तर ह्या फिगरला कन्सिडर करून आपण काय करणार आहे, मॅग्नेटिक फील्ड बी प्रोड्यूस ड्यू टू वन करंट लेंथ एलिमेंट ऑफ दी आर्क फाइंड आउट करणार आहोत. हे फाइंड आउट करण्यासाठी आपण मागील व्हिडिओमध्ये डिराईव्ह केलेले इक्वेशन 10.34 किंवा बायट-सॅवर्ट्स लॉ वापरणार आहोत किंवा ह्याचा यूज करणार आहोत. अँड युझिंग दॅट बायट-सॅवर्ट्स लॉ वी कॅन हॅव मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय आर्क ॲट ओ, अँड दॅट इज गिवन बाय डी बी बार इज इक्वल टू
म्यू झिरो अपॉन 4 पाय इंटू आय डी एल बार क्रॉस आर बार डिवायडेड बाय आर क्यूब. ह्या ठिकाणी आय जो आहे तो काय आहे, करंट फ्लोईंग थ्रू दॅट सर्क्युलर आर्क. डी एल बार दॅट इज द स्मॉलेस्ट करंट लेंथ एलिमेंट and r bar is the radius of circular arc. So dB bar is equal to mu 0 upon 4 pi I dl bar cross r bar divided by r cube. If we take magnitude of that magnetic field dB bar, then we have dB is equal to. If we take the magnitude of LHS side, then also take the magnitude of RHS side. Therefore dB is equal to mu 0 upon 4 pi I into dl into r into sin 90 degree divided by r cube. पहा या ठिकाणी dl बार क्रॉस r बार, ह्या dl बार क्रॉस r बार ऐवजी आपण dl इंटू r इंटू साइन 90 डिग्री वापरलं. का तर dl बार अँड r बार दीज आर द टू वेक्टर्स अँड इफ वी टेक द क्रॉस प्रोडक्ट ऑफ एनी टू वेक्टर्स, जर आपण कुठल्याही दोन वेक्टरचा क्रॉस किंवा वेक्टर प्रोडक्ट घेतला आणि त्याचं मॅग्निट्यूड घ्यायचं ठरलं तर ते मॅग्निट्यूड कसं घेतो आपण, दोन्ही वेक्टरचा मॅग्निट्यूड यांचा प्रोडक्ट आणि दोघांमध्ये असणारा अँगल जो आहे, सपोज वी कन्सिडर दॅट अँगल इज डेल्टा हियर, तर त्या अँगलचा घेतो आपण साइन आणि वी टेक द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ फर्स्ट, magnitude of second and sine of the angle between them. Therefore dl bar cross r bar replaces as dl into r into sine 90 degree. Again here angle between dl bar and r bar is equal to 90 degree. Why? का घेतला आपण तर दोघांमध्ये असणारा अँगल 90 डिग्री, तर दॅट इज लेंथ, करंट लेंथ एलिमेंट dl and r bar radius vector always perpendicular to each other. dl bar ha length element and radius r bar that also a vector, so and angle between these two vector is equal to 90 degree. ह्या दोघांमध्ये असणारा जो अँगल आहे तो काय आहे, 90 डिग्रीचा आहे. दॅट्स वाय वी हिअर टेक अँगल बिटवीन dl bar and cross r bar is equal to 90 degree because dl bar current length element which is on the circle or circular arc and r bar is the radius, and these two vectors dl bar and r bar are always perpendicular to each other. Therefore we take the angle between them, theta is equal to, or angle between them is equal to 90 degree. Therefore dB is equal to mu 0 upon 4 pi into I dl divided by r square. Here we cancel r and r from numerator and r from denominator. न्यूमरेटर मधला एक r डिनॉमिनेटरच्या r क्यूब मधल्या एक r ला कॅन्सल करतो, डिनॉमिनेटरला r स्क्वेअर शिल्लक राहतो आणि साइन 90 डिग्री इज इक्वल टू काय असतं 1. देअरफॉर dB इज इक्वल टू म्यू 0 अपॉन 4 पाय इंटू आय डी एल डिवायडेड बाय आर स्क्वेअर. Equation number 10.47. After that, this equation 10.47 gives the magnitude of magnetic field due to the current element of the arc. हे जे मॅग्नेटिक फील्ड मिळाले ते आपल्याला dl बार ह्या करंट लेंथ एलिमेंट जो आहे आर्कचा त्यापासून मिळणारं मॅग्नेटिक फील्ड आहे. आणि जर आपल्याला टोटल मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करायचं असेल ड्यू टू दॅट आर्क ए बी, देन वी टेक द इंटिग्रेशन ऑफ डी बी. तर आपल्याला काय करावं लागेल, त्या डी बीचं इंटिग्रेशन घ्यावं लागेल. बिफोर टेकिंग द इंटिग्रेशन ऑफ डी बी, द डायरेक्शन ऑफ दी फील्ड, ह्या ठिकाणी जे मॅग्नेटिक फील्ड मिळालं आहे त्या मॅग्नेटिक फील्डचं जे डायरेक्शन आहे इज गिवन युजिंग राईट हँड रूल. ह्या ठिकाणी मिळणारे मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन कसं मिळणार आपल्याला, कसं फाइंड आउट करता येईल आपल्याला, युजिंग राईट हँड रूल. त्यासाठी आपण काय कन्सिडर करायचं, अलाइनिंग द थंब इन द डायरेक्शन ऑफ करंट. थंब जो आहे ऑफ अवर राईट हँड विच इज अलाइन इन द डायरेक्शन ऑफ करंट. थंब गिव्स द डायरेक्शन ऑफ करंट. विच थंब, तर दॅट थंब इज द थंब ऑफ राईट हँड. जर आपण राईट हँडचा थंब हा करंटची डायरेक्शन दाखवत असेल
आणि ॲट दॅट टाईम कर्ल फिंगर्स ऑफ अवर राईट हँड गिव्ह द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. त्या ठिकाणी असणारे जे कर्ल फिंगर आहेत दॅट कर्ल फिंगर गिव्ह द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. Thus, the direction of each of the dB is into the plane of the paper. आणि जर आपण अशा प्रकारे राईट हँड रूलनुसार मॅग्नेटिक फील्ड डीबीची डायरेक्शन फाइंड आउट केली तर ती डायरेक्शन ऑफ डीबी इज ऑलवेज into the plane of the paper. Therefore, the total magnetic field at point O due to arc in which current I is फ्लोईंग थ्रू. जर आपल्याला ह्या आर्क ए बीमुळे मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करायचं प्रोड्यूस होणार मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करायचं असेल तर देन वी टेक द इंटिग्रेशन ऑफ इक्वेशन नंबर 10.47 दॅट इज द dB is equal to mu 0/4 pi into IDL divided by R square. Therefore, if we take the integration of dB, then we get the total magnetic field B, and which is given by B is equal to integration of dB, which is equal to mu 0/4 pi I into integration of dl divided by R square from limits A to B. ह्या ठिकाणी जे आपण B मिळवणार आहे by taking the integration of dB, so we place the value of dB in this integration sign. Therefore, we have integration of dB which is equal to integration of mu 0/4 pi I into dl divided by R square. पण त्यामध्ये mu 0/4 pi into I काय आहे कॉन्स्टंट, सो टेकन आउटसाइड द इंटिग्रेशन. आणि जर आपण ज्यावेळेस इंटिग्रेशन घेत असतो त्यावेळेस आपण त्या ठिकाणी लिमिट्स अप्लाय करतो. ते लिमिट्स लोअर लिमिट आहे ए आणि अप्पर लिमिट आहे बी. म्हणजे इनिशियल व्हॅल्यू ऑफ दॅट आर्क इज इनिशियल पॉईंट ऑफ दॅट आर्क इज ए and final point of arc is B. That's why we take the limits as from A to B. त्यामुळे आपण लिमिट्स काय घेतलेत ए पासून बी पर्यंत. का तर इनिशियल पॉईंट ऑफ द आर्क इज ए अँड फायनल पॉईंट ऑफ द आर्क इज बी. दॅट्स वाय वी टेक द लिमिट्स फ्रॉम ए टू बी. mu 0/4 pi into I, which are the constants, so taken outside the integration. Therefore, B is equal to mu 0/4 pi into I into integration of R upon R square d theta from limits 0 to theta. Initial point having value A is equal to theta and final B having value limit value theta. Therefore, R upon R square into d theta, R from numerator cancel out one of the R from denominator. न्यूमरेटरचा एक आर डिनोमिनेटरच्या आर स्क्वेअर मधला एक आरला काय करणार आहे कॅन्सल आउट करणार आहे. सो वी हॅव mu 0/4 pi into I upon R into d theta. अगेन आर इंटू इंटिग्रेशन ऑफ डी थिटा असं जर असेल तर त्यामध्ये परत आर काय राहतो कॉन्स्टंट टेकन आउटसाइड द इंटिग्रेशन आणि तो कुठे आहे डिनॉमिनेटरला रिमेनिंग आहे. देअरफॉर mu 0/4 pi I upon R into integration of d theta and a value of integration of d theta is equal to theta only. Therefore, we have B is equal to mu 0/4 pi I into R into theta, where angle theta is measured in radians. ह्या ठिकाणी जो अँगल आहे थीटा तो कशामध्ये मेजर केला जाईल इन रेडियन्स. अँगल थीटा इज मेजर्ड इन दॅट रेडियन. दॅट इज द बी इज इक्वल टू mu 0/4 pi into I upon R into theta. Equation number 10.48. This equation 10.48 gives the magnetic field at the center of a full circle of a wire carrying a current I and which is given by. ह्या ठिकाणी असणारा जे मॅग्नेटिक फील्ड आहे ॲट द सेंटर ऑफ फुल सर्कल ऑफ द वायर विच कॅरीज करंट आय जर फाइंड आउट करायचं ठरलं तर बी इज इक्वल टू mu 0/4 pi into I upon R and theta is equal to 2 pi here. थीटाची व्हॅल्यू काय घेणार आहे आपण या ठिकाणी 2 pi. B is equal to
mu 0 upon 4 pi into I upon r into 2 pi, where 2 pi is the value of theta here. Theta is the angle made by radius vector at the center of the circle. And if we take the full circle in place of arc, then B is equal to, or magnetic field at the center of full circle of wire which carries current I, given by equation B is equal to mu 0 upon 4 pi into I upon small r into 2 pi. Therefore, B is equal to mu 0 I. B is equal to mu 0 I upon twice r, equation number 10.49. This equation 10.49 gives us magnetic field at the center of a full circle of a wire which carries current capital I, and equation 10.48 gives the magnetic field produced by a current in an arc of a circular arc of a wire. या ठिकाणी इक्वेशन 10.48 काय देणार आहे आपल्याला, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय ए करंट इन द सर्क्युलर आर्क ऑफ अ वायर. सर्क्युलर आर्क जे आहे वायरची, त्या सर्क्युलर आर्कमधून फ्लो होणाऱ्या करंट आयमुळे असणारं मॅग्नेटिक फील्ड आपल्याला मिळणारे इक्वेशन 10.48, दॅट इज B is equal to mu 0 upon 4 pi into I upon small r into theta, where I is the current flowing through that arc, r is the radius of that circular arc, and theta is the angle made by circular arc at the center of arc. त्या सर्क्युलर आर्कच्या सेंटरशी त्या सर्क्युलर आर्कने तयार केलेला अँगल थिटा. असं आपल्याला इक्वेशन 10.48 मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय द करंट इन अ सर्क्युलर आर्क ऑफ द वायर देणार आहे. आणि इक्वेशन नंबर 10.49 गिव्स द व्हॅल्यू ऑफ मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर ऑफ फुल सर्कल ऑफ अ वायर कॅरिंग ए करंट आय. 10.48 सर्क्युलर आर्कमुळे मिळणारं मॅग्नेटिक फील्ड, आणि 10.49 दॅट इज द मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय फुल सर्कल ऑफ ए वायर इन विच करंट आय इज फ्लोईंग. ज्या फुल सर्कलमधून फ्लो होणारा करंट काय असणार आहे, कॅपिटल आय, त्यावेळेस असणारा मॅग्नेटिक फील्ड बी इज इक्वल टू म्यू 0 अपॉन 2 into I upon small r, equation number 10.49. So students, in the next video we will see our next expression.